गुड मॉर्निंग माझ्या गोड ताईंना आणि मैत्रिणींना नमस्कार. उर्मिलाज ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समृद्धीचा आणि भरभराटीचा जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना. तर आहे ना, आज सकाळी 4:30 पासून उठेली मी. उठून आंघोळ वगैरे सर्व आवरलं, देवपूजा झाली आहे आणि आज सकाळी ना खूप अशी कामाची धावपळ आहे आज. कारण आज आहे ना सोमवार आहे. सोमवार म्हटलं आज षष्ठी. तर आमच्या बाबांच्या वडिलांचे पित्र आहे आज, म्हणजे माझ्या आजल सासऱ्याचे पित्र आहे. तर त्याची तयारी आज चालू आहे. तर सकाळी लवकर उठून आहे ना खूप सारा स्वयंपाक असतो आणि बाहेर वातावरण बघा किती छान आहे. असं निळभोर आकाश आहे, खूप छान असं वातावरण आहे. तर आज सकाळी आहे ना खूप असं स्वयंपाक करायचा होता ना, त्यामुळे आज लवकरच तर हे 15 दिवस आहे ना पितृश्राद्धाचं असतं, म्हणजे पितरपाटा असतो. तर ह्या पितरपाट्यामध्ये प्रत्येकाच्या घरी पित्र असतात. तर आज आमच्या घरी पित्र आहे षष्टीचे. तर त्यासाठी आज ही सर्व तयारी चालू आहे. मेथीची भाजी झाली, माझी डाळ लावली वरणाची. तर वरण पण शिजतंय कुकरमध्ये. आणि इकडं बेसन पीठ कालून घेतलं होतं आळूवाड्यासाठी, आणि ते पण आळूवाड्या पण लावते मी. तर अशा प्रकारे ना सर्व सकाळी सकाळी धावपळ. मुलांना पण शाळेत जायचं आहे, मुलांचे पण टिफिन करायचे होते, त्यांचा पण टिफिन झाला. विराज आंघोळ करतोय, त्याची पण तयारी चालू आहे शाळेत जाण्यासाठी. तर सर्व असं कामाचा लोड आज. तर दीदीला तर घरी ठेवलं आहे आज मी. तिला म्हटलं तू थांब थोडा वेळ, आणि 10 वाजता जाय शाळेमध्ये, म्हणजे कॉलेजला. तर त्यांचं कॉलेज 10 वाजता उघडतं ना, तर तेव्हा जाय म्हटलं, तुला कोणीतरी नेऊन घालील. तर ती पण माझ्या मदतीला थांबेले. तर चला आता आळूवड्या तर लावून दिल्या मी. मेथीची भाजी पण झाली. आता आहे ना डांगराची भाजी करण्यासाठी मी मेथीची भाजी ती काढून घेतली एका वाटीमध्ये, आणि त्याच कढईमध्ये ना डांगराची भाजी करते. कारण कढई पण काही एवढी खराब नव्हती, मग त्यामुळे आहे ना त्याच कढईमध्ये मी डांगराची भाजी करते. तर डांगराची भाजी एकदम सोपी आहे. डांगर, चक्की मिक्स भाजी करावं लागते. भरपूर काही असं करावं लागतं ना, त्यामुळे आहे ना म्हणलं एकटीचे खूप धावपळ होईल, आणि बाहेर चुलीवर करायला तर पाऊस येऊन जायला होता. खूप असं ओलं होतं, बाहेर करताच येत नव्हतं. पण आणि ना घरातच केलं मी गॅसवरती. त्याच्यात लाईट पण नव्हती आमच्याकडं, लाईट पण गेलेली होती पावसामुळं, लाईट बंद होती. तर आता डांगराच्या भाजीला आहे ना तेल गरम झालं, लसूण जिरे मोहरीची फोडणी दिली आणि डांगर कापून घेतलं होतं. तर पूर्वतयारी मी थोडीशी रात्री पण करून ठेवली होती, म्हणजे सकाळी ना स्वयंपाक पटकन होईल असा. तर डांगर टाकून दिलं, त्यानंतर 2 मिनटं चांगलं परतून घेतलं, मीठ टाकलं त्यामध्ये. आणि आता आपण आहे ना डांगराची वाफ दाबून घेऊ, म्हणजे मिठाच्या वाफेमध्ये ना ते चांगलं शिजून जातं. पाणी बिलकुल टाकायचं नाही. पाणी जर टाकलं ना ते असं चिगट चिगट होतं, गिळगिळं होतं. त्यामुळे ना मी काय डांगराला पाणी टाकतच नाही, वाफ दाबून धरती. तर 2 मिनटं झाले, झाकण काढून घेते. आता यामध्ये ना मसाले टाकते. लाल तिखट टाकायचं, हळद टाकायची, आणि थोडंसं आवडीनुसार काळा मसाला टाकायचा, थोडी कोथिंबीर टाकायची, आणि छान चव येते याने बी. आणि एवढे मसाले टाकून झाल्यावर 2 चमचे आहे ना शेंगदाण्याचा कूट टाकायचा. शेंगदाण्याच्या कुटानं आहे ना थोडीशी अशी मोकळी मोकळी डांगराची भाजी वाटते, आणि खायला पण छान लागते, अशी गिळगिळी लागत नाही, चव पण छान येते. तर आता माझी डांगराची भाजी पण तयार होऊन झाली आहे. तर मी आता ही भाजी पण काढून घेते एका वाटीमध्ये. तर शेंगदाणे टाकून आहे ना 2-3 मिनटं आहे ना मी परतून घेतली. त्यानंतर इकडं वड्या पण पलटी करून दिल्या, तव्यावरच ठेवल्या होत्या वड्या करायला. तर दोन्ही गॅसवर 2-2 करती, म्हणजे पटकन होईल. तर त्यावर एका साईडनं पलटी करून दिल्यानंतर परत झाकण ठेवलं. तर आता बी आहे ना थोडंसं शेंगदाण्याचा कूट टाकून आहे ना डांगर परतून घेते आणि काढून घेते एका वाटीमध्ये. तर आपली भाजी ही डांगराची झाली आहे आता. आमच्याकडे ना कशा पद्धतीने ना पितृश्राद्धाचं जेवण काय काय बनवतात, काय काय नाही, ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओमधून दाखवण्याचा प्रयत्न करते आहे. तर आमच्याकडे कशी पद्धत आहे आणि तुमच्याकडं कशी पद्धत आहे, तुम्ही काय काय करतात पितृश्राद्धाला, हे मला कमेंट करून नक्की सांगा. तर डांगराची भाजी मी आता काढून घेतली एका डब्यामध्ये, आणि त्याच डब्यामध्ये ना मिक्स भाजी करते आहे. मिक्स भाजी म्हणजे गवारच्या शेंगा, कारलं आणि भेंडी, हे तिन्ही ना मिक्स करते. कारण भेंडी पण आहे ना सगट भेंडी ठेवावं लागते, 1-2 कारले आणि गवार असे काही सगट असतात, काही चिरलेल्या असतात. तर ती मिक्स भाजी करायची असती. डांगर पण त्याच्यातच टाकतात, पण मी नाही टाकलं, कारण माझ्या मुलांना नाही आवडत ते डांगर मिक्स भाजीमध्ये. आणि मेथीची भाजी पण त्याच्यातच टाकतात, म्हणजे सर्व अशा मिक्स भाज्या करतात. पण मी 2-3 भाज्या वेगवेगळ्या करून घेतल्या, मुलांना आवडत नाही त्यामुळं. आता मिक्स भाजीला बी ना तेल गरम झालं, त्यामध्ये लसूण जिरे मोहरीची फोडणी दिली. त्यानंतर पाव चमचा हळद टाकली, लाल तिखट टाकलं, मीठ टाकलं, आणि काळा मसाला टाकला थोडासा, वरून कोथिंबीर टाकली, आणि चांगलं परतून घ्यायचं. कारण यामध्ये ना थोडंसं पाणी टाकायचं, कारण आपण सगटच कारले ते टाकलेले आहे ना, त्यामुळे ते शिजणार नाही लवकर. तर ते दुसऱ्या गॅसवर ठेवले. इकडे लगेच खिरीला तांदूळ भाजून घेतले. आळूच्या वड्या पण झाल्या, वड्या पण काढून घेतल्या. आता खीर एका ते
खिरीचं जे आहे ना तांदूळ ते एका डब्यात काढून घेतलं. इकडं लगेच आहे ना थापी वड्याची तयारी करते आहे. तर त्याच्यासाठी पण 2 वगळ्या तेल टाकलं आहे. लसूण आणि जिरे कुटून घेतले होते त्यामध्ये आणि ते फोडणीला टाकले. त्यानंतर पाव चमचा हळद, 1 चमचा धना पावडर, लाल तिखट असं टाकून मिक्स करून घेतलं. चांगलं तळून घेतलं ते. त्यानंतर त्यामध्ये पाणी टाकलं. पाणी थोडंच टाकलं आणि स्वयंपाक आहे ना मी हा सर्व करते पण थोडं-थोडंच करते. कारण तो स्वयंपाक खूप होऊन जातो. त्यामुळे ना मी थोडा कमीच केला आहे स्वयंपाक. तर यामध्ये मीठ टाकलं, कोथिंबीर टाकली, याला चांगली उकळी येऊन द्यायची. त्यानंतर आहे ना आपण डाळीचं पीठ टाकायचं आहे आणि लाटण्याने हलवायचं म्हणजे त्याला गठोळी होत नाही. तर पूर्ण हलवून घेतल्यानंतर वाफ दाबून घ्यायची. 2-3 मिनटं वाफ दाबली की ते सर्व काढून घ्यायचं आहे आणि चांगलं मळून आणि थापून घ्यायचं. ते थापी वडी पण झाली, वरण पण झालं आहे. वरणाला काही फोडणी दिली नाही मी. वरण आहे ना फिक्कंच केलं आहे. आता इकडं रशीची तयारी करते. तर रशीसाठी मी कढीपत्ता टाकला आहे, जिरे मोहरी टाकली, चांगले तळून घेतले आणि मसाला मी ना रात्रीच भाजून ठेवला होता. कांदा, खोबरं, हिरवी मिरची, अद्रक, लसूण हे सर्व आहे ना रात्री भाजून ठेवेल होतं आणि आता सकाळी फक्त मिक्सरमधून फिरवला आणि फोडणी देते. तर यामध्ये चांगला मसाला तळून घेतला आणि त्यामध्ये ना काळं तिखट टाकलं, लाल तिखट टाकलं 1 चमचा आवडीनुसार आणि पाव चमचा हळद टाकली, 1 चमचा धना पावडर टाकली. चांगलं मिक्स करून घेतलं आणि कोथिंबीर पण मी वाटायला टाकली होती. थोडेसे कढीपत्त्याचे पानं पण टाकले होते. त्याने पण आहे ना चव एकदम छान येते. आणि हरभऱ्याची डाळ आहे ना चणा डाळ ती मी शिजून घेतली होती सकाळी थोडीशी. त्याचं पाणी टाकलं, काही डाळ पण वाटून टाकली आणि रशी लगेच दुसऱ्या गॅसवर आहे ना उकळी येण्यासाठी ठेवली. इकडे लगेच कढीची तयारी करते आहे. तर कढीसाठी पण लसूण, जिरे, मोहरी त्याची चांगली कडक फोडणी दिली. कढीपत्ता पण टाकला आणि आणलं होतं मी, विकतच आणलं होतं कारण माझ्याकडं नव्हतं ना त्यामुळं मी विकत आणलं होतं. चांगली फोडणी दिली आणि बेसन आणि थोडंसं दही आहे ना मिक्स करून घेतलं आणि ते पण उकळायला फोडणी दिली आणि उकळायला ठेवलं. तर इकडं पाऊस होऊन गेला ना रात्री. तर खूप असं धुकं आलेलं होतं आणि इथं ओलं होतं त्यामुळे ना चूल काय पेटत नव्हती. मग चूल पेटत घातली होती अगोदर. खीर पण करून घेतली. आता स्वयंपाक जवळजवळ सगळं आवरत आलं आहे. तर थोडेसे शेण न्यायला आली मी गोठ्यामध्ये. तर शेण घेऊन गेल्यानंतर आहे ना थोडंसं उंबऱ्याला आणि बाहेर सारवत असतात आघाडी टाकण्यासाठी. तर उंबऱ्याला पण सारवून घेत असतात आमच्याकडं. तर हे बघा मी इथं सारून घेते. तर कारण आहे ना एका हातात मोबाईल त्याच्यामुळे तुम्हाला एवढं स्पष्ट दिसत नाही पण दाखवण्याचा प्रयत्न केला मी. आणि इथं उंबऱ्याला पण आहे ना शेणाने सारून घ्यायचं असतं आणि इथं मग तांदूळ टाकायचे असतात उंबऱ्यावर आणि 2-3 फुलं. तर स्वयंपाक झाला आहे माझा पूर्ण. नैवेद्याचे ताट पण भरून झाले. एक गाईला केला आहे, एक कुत्र्यांना केला आहे कुत्र्याला आणि एक आपल्या फोटोनला केला. तर 3 ताटं तयार झाले. तर हे बघा खीर केली आहे मस्त अशी, रशी केली आहे, उडदाचे वडे पण केले आहे, भजे, कुरडई सर्वच केलं आहे. इकडं कढी झाली आहे. डांगर, थापी वड्या, मिक्स भाजी, भात, वरण असं भरपूर असं केलं आहे. तर चला आता आपण आहे ना चक्की राहिली होती माझी करायची. मला आठवण राहिली नव्हती त्यामुळे ना मी चक्की नंतर करते ही. तर थोडासा वेळ होता ना त्यामुळं मी चक्की पटकन करून घेतली. पण चक्कीची रेसिपी काय मी तुम्हाला पूर्ण दाखवली नाही. नंतर परत कधीतरी वेळ आली का तुम्हाला चक्कीची रेसिपी ना पूर्ण दाखवल. तर भाजी आता माझी चक्कीची करून झाली. तर चला आता बाबा काय करताय ते बघू. तर बाबांनी काय केलंय माहिती का इथं आहे ना म्हणजे ते साण असतं ना त्या साणवर आहे ना चंदन उगळलं आणि त्याचा गंध तयार केला आहे. तर इकडे लगेच गाईसाठी नैवेद्य आणला आजी आजोबांनी. गाईची पूजा केली आणि गाईला नैवेद्य दिला. गाईचा नैवेद्य झाल्यानंतर दोघांनी पूजा केली होती गाईची, आजीनी बी ना बाबांनी बी. तर म्हणजे ना आमच्या आजी बाबाचेच वडील होते, बाबांचे वडील त्यांची पित्र होते ना. तर मग त्यांनी दोघांनी पूजा केली गाईची. तर गाय पूर्ण खाऊन घेऊ राहिली, आमची गावठी गाय ही. तर चला आता बाबा आहे ना इकडे आघारी टाकताय. बाहेर सारवलं तिथं म्हणजे विस्तू आणला, त्या विस्तावरच सगळी आघारी टाकताय. सगळं टाकायचं. बाबांनी पूजा केली, नंतर आजीनी पण केली आणि आता वरती गच्चीवर आलो आहे आम्ही. तर इथं पण बाबांनी नैवेद्य ते दिलं सर्व. तर कावळा पण आलेला आहे, तुम्हाला दाखवते मी. तर दोघांची पूजा झाली इकडं पण. हे बघा इथं आहे ना नारळाच्या झाडावर कावळा बसलेला आहे आणि इकडं पण एक हे 2 इथे बघा घास घेऊन गेला पण कावळा. तर आता आम्ही घरात आलोय. घरात आल्यानंतर बाबांनी परत आजी आजोबांचं पूजा केली, दर्शन घेतले आणि इथं जेवायला बसले. ताट आणले मी. तर इथं पण आता पूजा करायची अगोदर. तर ताटं ठेवल्यानंतर पूजा करीत असतात. तर बाबाच करताय इथं पण पूजा.
तर पाणी शिंपडायचं अगोदर ताटं ठेवल्यानंतर, त्यानंतर तांदूळ टाकायचे असे आणि मग गंध लावायचा. तर चला आता आहे ना, बाबांची पूजा बी झाली. इथं गंध लावतायत बाबां ते, इथं दोघांना गंध लावतायत. तर गंध लावल्यानंतर मग जेवण करायचं. जेवण करायला नाही उपास करू असतात, उपास करू सांगितलेले असतात. मग ते जेवायला आल्यानंतरच सगळ्यांनी जेवणं करायचे असतात. तर हे भाऊंला आहे ना आम्ही उपास करू म्हणून सांगितलं होतं. तर ते उपास करू म्हणून जेवायला आलेले आहेत. तर त्यांची पूजा करून घेतली बाबांनी. तर आता हे तिघं पण जेवायला बसतील. तर मी वाढून आणू राहिले त्यांना जेवण्यासाठी. तर चला आता ते जेवण करताय. तर आमच्या गावची प्रथा आहे, परंपरा ह्या अशी आहे. तर तुमच्या गावची प्रथा परंपरा कशी आहे ती मला कमेंट करून नक्की सांगा. तर चला आता हे जेवण करतायत आणि मी पण वाढून देते. तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. कढी खा ना भाऊ. तुम्ही नव्हते बरं का, मग तरी कढी द्यायची आम्हाला. सात आठ दिवस ना कढी आहेच, लय भारी कढी. ते गाईचं दूध लय भारी होतं. हा हा हा, ती गाय होती बरोबर, लाल लाल होती ना. तर व्हिडिओ इथंच संपवते. धन्यवाद.